आज वर्ल्ड ओरल हेल्थ डे आहे। या निमित्ताने सेन्सोडाइन आणि TV9 नेटवर्क घेऊन आले आहेत ओरल हेल्थ समिट 2024, ज्यात सहभागी झाले आहेत देशभरातील नामांकित डेंटिस्ट, इंडस्ट्रीज लीडर, हेल्थ एक्सपर्ट आणि पॉलिसी मेकर्स। चला तर थेट जाऊया ओरल हेल्थ समिट मध्ये। नमस्कार, मी अमृता आकाश। मंडळी, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी वेळ काढतोच। मग ते स्मार्ट वॉचवर डेली स्टेप ट्रॅक करणं असो, सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकवर जाणं असो किंवा जिममध्ये तासनतास घाम गाळणं असो, जसे की आपण आपल्या ओव्हरऑल हेल्थला आपली प्राथमिकता बनवली आहे, त्याचप्रमाणे आता वेळ आली आहे की आपल्या ओरल हेल्थला पण तेवढंच महत्त्व द्यायचं। यासाठी वर्ल्ड ओरल हेल्थ डेच्या निमित्तानं सेन्सोडाइन आणि TV9 नेटवर्क घेऊन आलं आहे ओरल हेल्थ समिट। आपणही ओरल हेल्थला ओव्हरऑल हेल्थचा भाग बनवण्यासाठी आपलं पहिलं पाऊल टाकूया। बी सेन्सिटिव्ह टू ओरल हेल्थ, टेक द फर्स्ट स्टेप। ओरल हेल्थला ओव्हरऑल हेल्थचा भाग बनवण्यासाठी किती आवश्यक गोष्टी आहेत हेच आपण आज जाणून घेणार आहोत। आपण आपल्या आरोग्याबाबत पूर्वीपेक्षा खूपच जास्त जागरूक झालो आहोत। मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये आपण आपल्या आरोग्यासाठी वेळ काढतोच। जसं आपण आपल्या ओव्हरऑल हेल्थला प्राधान्य देतो, त्याचप्रमाणे आता वेळ आली आहे आपल्या ओरल हेल्थला पण तेवढंच महत्त्व द्यायची। चला तर मग ओरल हेल्थच्या दिशेने आपलं पहिलं पाऊल उचलूया। लेट्स कलेक्टिव्हली टेक द फर्स्ट स्टेप। हे यासाठी आवश्यक आहे कारण WHO नुसार जगभरात 350 कोटीपेक्षा जास्त लोक तोंडाच्या आजारानं प्रभावित आहेत। भारतातही कॅव्हिटी, दातांची सेन्सिटिव्हिटी आणि हिरड्यांशी संबंधित समस्या खूप सामान्य झाल्या। यासाठीच वर्ल्ड ओरल हेल्थ डेच्या निमित्तानं सेन्सोडाइन आणि TV9 मराठी पुन्हा एकदा घेऊन आले आहेत ओरल हेल्थ समिट। चला तर मग तुम्ही ही ओरल हेल्थला ओव्हरऑल हेल्थचा भाग बनवण्यासाठी आपलं पहिलं पाऊल उचला। लेट्स बी सेन्सिटिव्ह टू ओरल हेल्थ अँड टेक द फर्स्ट स्टेप। आता तुमच्या डोक्यात अनेक प्रश्न येत असतील, आम्ही आपली ओरल हेल्थ कशा प्रकारे चांगली बनवू शकतो, आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, दातांच्या सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम कशा प्रकारे आपण बरा करू शकतो। तर आपल्यासोबत पॉलिसी मेकर आणि काही नामांकित डॉक्टर जोडले गेलेत, त्यांचाही आपण परिचय करून घेऊयात। आपल्यासोबत आहेत डॉक्टर अशोक ढोबळे। तर अशोक ढोबळे हे इंडियन डेंटल असोसिएशनचे सेक्रेटरी आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दंतशल्य चिकित्सक आहेत। तर आपल्यासोबत डॉक्टर अजय बजाज देखील आहेत। डॉक्टर अजय बजाज हे DY पाटील युनिव्हर्सिटीचे डेंटल स्कूलचे प्रोफेसर, त्याचबरोबर UGI स्पेन या ठिकाणीही ते प्रोफेसर आहेत। आपल्यासोबत डॉक्टर अब्रार सय्यद देखील आहेत। डॉक्टर अब्रार सय्यद हे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबईच्या दंतशल्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहेत। त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत डॉक्टर केतन पाखले। डॉक्टर केतन पाखले हे बेरियाट्रिक आणि मेटाबॉलिक फिजिशियन आहेत। तुम्हा सर्वांचे कार्यक्रमात स्वागत करते। सगळ्यात आधी डॉक्टर ढोबळे, मी आपल्यापासून सुरुवात करते। तोंडाच्या आरोग्याची जर आपण तपासणी किंवा त्याची टक्केवारी जर आपण पाहिली तर ती नेमकी किती आहे, आणि टक्केवारीचा जर आपण विचार केला तर आपला देश या टक्केवारीला पाहता तितका सुसज्ज, तितका ॲडव्हान्स आहे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपल्या देशामध्ये आणि जगभराच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर 50% जास्त लोकांना डेंटल डिसीजेस आहेत, आणि ह्याचं जर प्रमाण आपण नॉन कम्युनिकेबल डिसीजच्या तुलनेत जर विचार केला तर ह्याचं प्रमाण खूप आहे। आणि त्या प्रमाणामध्ये हे सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला आपल्या देशामध्ये ओरल डिसीजेसचं प्रमाण किती आहे, आणि ते जे पर्सेंटेज आहे ते 50% जास्त आहे। अडल्ट लोक आहेत ह्यांच्यामध्ये हे प्रमाण जे आहे 70 ते 80% प्रमाणापर्यंत आहे। चिल्ड्रनमध्ये 70% to 80% मध्ये आहे। आणि त्याच प्रमाणामध्ये महिलांचं आरोग्य, दाताचं जे आरोग्य आहे ते देखील इक्वली महत्त्वाचं आहे, आणि त्यांचं देखील प्रमाण ऑलमोस्ट 80 to 90% महिलांचं दातांच्या आरोग्याची समस्या आहेत। आणि त्याप्रमाणे आपल्याकडे तेवढी व्यवस्था, इन द सेन्स लोकांना त्याचं अवेअरनेस, नॉलेज नाही आहे, आणि ते जर आपण त्यांना देऊ शकलो की तोंडाचं आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे, आणि तोंडाचं आरोग्य सांभाळण्यासाठी तुम्हाला प्रिव्हेंशन हा एकच
सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते आपण इझिली इम्प्लिमेंट करू शकतो. त्यासाठी मी प्रत्येक पेशंटना सांगतो की तुम्ही दाताची काळजी वर्षभरात तुम्हाला फक्त 4 टूथपेस्ट आणि 4 ब्रश एवढे जर वापरले तर डेंटिस्टची गरज देखील कमी पडेल आणि वर्षभरातनं 2 वेळेस मात्र डेंटिस्टकडे रेग्युलरली चेकअपसाठी जायला पाहिजे. म्हणजे जर काही झालं असेल तर तेवढाच ते डेंटिस्ट ते ट्रीट करू शकतात. जसं डॉक्टरांनी सांगितलं की आधीच काळजी घेणं गरजेचं आहे. डॉक्टर बजाज, मला सांगा की तोंडाच्या आरोग्याची आपण काळजी घेत असताना सुरुवातीला जर आपल्याला काही लक्षणं दिसली तर ही लक्षणं दिसल्यानंतर आपण मग आपली काळजी घेणं किती गरजेचं आहे? बहुतांशी असं होतं की लोकांच्या लक्षातच येत नाही की त्यांना दातांचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहे. लहानपणी कुठल्या तरी दातामध्ये थोडीशी सेन्सिटिव्हिटी यायला चालू होते आणि हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्या आयुष्यात सेन्सिटिव्हिटी हा एक नॉर्मल भाग झालेला आहे. लहानपणापासून असं आपल्याला वाटतं की कुठेतरी सेन्सिटिव्ह आहे तर मी त्या साईडनी नाही न खाता मी दुसऱ्या बाजूनी खाऊ शकतो आणि हे सुरुवातीपासून सुरू होतं. कधी कधी दातातून रक्त येणं, ब्रश करताना थोडंसं रक्त दिसणं, हे आपल्याला असं वाटतं की हे नॉर्मल आहे आणि इथून आपली सुरुवात होते आणि हे प्रॉब्लेम हळूहळू वाढत जातात आणि नंतर ते वाढून त्याच्यातून मोठे कॉम्प्लिकेशन्स तयार होऊ शकतात. तो दाताची जी सुरुवातीला जी सेन्सिटिव्हिटी आहे ती ब्रशिंगच्या चुकीच्या टेक्निकमुळे असू शकते किंवा आजकाल आपल्या खाण्यावरच्या पद्धती बदलल्या आहेत, ॲसिडिक फूड वाढलेले आहेत, त्याच्यामुळे जे दातांचं वरचं एक लेअर निघून जाते आणि त्याच्यामुळे आतमधलं जे डेंटिन एक्सपोज होतं तिथून ती सुरुवात होऊ शकते. त्याच्याशिवाय दातांमध्ये कॅव्हिटीचं पर्सेंटेज, ज्या दातात खड्डे झाले आपण म्हणतो, त्याचं पर्सेंटेज खूप जास्त वाढलं आहे आपल्या डाएटच्या पद्धतीमुळे आणि ब्रशिंग, सरांनी सांगितल्याप्रमाणे ब्रशिंगची काळजी घेतल्यामुळे, मौखिक आरोग्याची काळजी न घेतल्यामुळे याचं पर्सेंटेज पण खूप वाढलं आहे. ह्याच गोष्टी जर आपण सुरुवातीलाच जर लक्षात आल्या आणि आपण तिथेच त्या टाळल्या किंवा तिथेच आपण डेंटिस्टला दाखवून त्याच्यावरती जर आपण उपचार केले तर महागड्या ट्रीटमेंटची गरजच पडणार नाही. अगदीच. त्यामुळे सुरुवातीलाच काळजी घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, यालाच अनुसरून डॉक्टर सय्यद, मला आपल्याला विचारायचं आहे की जशी आरोग्याची आपण तपासणी करतो, आरोग्याची जशी आपण आपल्या काळजी घेतो, तेवढीच काळजी दाताच्या आरोग्याची घेणं देखील गरजेचं आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपल्या समाजात, देशात एक सामान्य माणसाचं समज काय आहे तर दातांच्या डॉक्टरांकडे कोण जातो? ज्याचा दात दुखायला लागतो, रात्रभर झोपत नाही, तो सकाळी पळत जातो. आपण हे समजून घेऊयात की सायंटिफिकली दातांचे आजार जे आहेत आणि दात हा एक मौखिक आरोग्याचा घटक आहे. तर तोंडामध्ये बरेच अवयव आहेत, सगळ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याला जे काही सिस्टमिक इलनेसेस असतात, जे काही आजार शरीरात असतात, त्याचा प्रतिबिंब 100% आरसा आहे तोंड. म्हणजे जिथे कुठे काही असेल प्रॉब्लेम कुठल्याही सिस्टीममध्ये ते तोंडात दिसतं. आणि दुसरी गोष्ट, दातांचे आजार, तोंडाचे आजार हे हळूवार सुरुवात होते, बरेच वर्ष लागतात तो आजार निर्माण व्हायला आणि सिम्पटम्स यायला अजून काही वर्ष जातात. म्हणून जोपर्यंत तो पेशंट अलार्म होतो की आता मला दुखत आहे, म्हणजे वेळ निघून गेलेली असते. त्याच्यामुळे महत्त्व काय आहे की प्रायमरी प्रिव्हेंशन, प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण काय करतो आहे. तर जास्तीत जास्त तुमच्याकडून काय सहकार्य पाहिजे असतो डेंटिस्टला की बाबा तुम्ही ब्रश करा, काही खाल्लं की चूळ भरा, जेंटल गम मसाज करा, फक्त हिरड्यांचा तुम्ही मसाज करा आणि काही खाल्ल्यानंतर चूळ भरा व्यवस्थित. आणि ह्याच्यानंतर एकदा फक्त 6 महिन्यात एकदा डेंटिस्टकडे प्रत्येकजण गेला आणि तपासून घेतलं तर नंतर जो पेन होणार आहे, जो लॉस ऑफ वर्क आवर्स होणार आहे, खर्च होणार आहे, तो सगळा टाळता येईल. आणि शेवटी असं म्हणेन मॅडम की आपल्या देशात असे स्टॅटिस्टिक्स आहेत की 6 ते 8% लोकसंख्येची फक्त डेंटिस्टकडे जातात. जेवढा प्रमाण वाढेल तेवढा डिसीज बर्डन कमी होईल. जसं तुम्ही सांगितलं, सुरुवातीलाच जर आपण काळजी घेतली तर पुढे हे आजार उद्भवणार नाही. डॉक्टर केतन, मला याचबद्दल आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की सर्वांगीण आरोग्याचा संबंध हा तोंडाच्या आरोग्याशी नेमका कसा आहे आणि तोंडाच्या आरोग्याच्या मार्गातूनच आपले इतर आजार सुरू होऊ शकतात का? डेफिनेटली. सर्वप्रथम जर आपण बोलतो की स्मितहास्य हे आपल्या खूप महत्त्वाचं आहे आणि हे स्मितहास्य आपल्या ओरल हायजीन आणि ओरल हेल्थवर डिपेंड करतं. कारण की निरोगी शरीरासाठी आपल्याला ओरल हायजीनची फार महत्त्वपूर्ण भाग त्याचा प्ले केला जातो. कारण 50 ते 60% भारतामधले जे लोक आहेत त्यांना डेंटल कॅरीज आणि ओरल इश्यूज आढळले जातात आणि त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो आणि याच्यामुळेच त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे ते जे जगतायत
ती हॅम्पर होते. आता ही हॅम्पर होते म्हणजे डिस्टर्ब कशी होते की जेव्हा तुम्हाला दाताचा प्रॉब्लेम असेल किंवा ओरल प्रॉब्लेम असतील तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही डिस्कम्फर्ट निर्माण करतात, तुमची झोप बरोबर होत नाही, तुमचं खाणं पिणं बरोबर होत नाही. तर या सर्व डिस्टर्बन्स झाल्यामुळे ऑटोमॅटिकली मेटाबॉलिक इश्यूज किंवा मेटाबॉलिक डिझीजची सुरुवात होते. आणि याच्यामुळे काय होतं की तुम्हाला खाणं पिणं बरोबर नसल्यामुळे तुमची ट्रीटमेंट चालू होऊ शकते. तुम्हाला काही ट्रीटमेंट चालू झाल्यासोबत काय औषधं वगैरे द्यावे लागतात. आणि हे जसं आपण डिस्कस केलं की याच्यामध्ये जेव्हा तुमचे खर्च वाढतो ऑटोमॅटिकली हा क्वालिटी ऑफ लाईफ ती हॅम्पर होते कुठेतरी. आता हे क्वालिटी ऑफ लाईफ मी 2-3 जे बोललो याचं मागे कारण हे की आपलं ओरल आणि आपलं मुख जे आहे ही गेटवे आहे, प्रवेशद्वार आहे कोणत्याही डिझीजसाठी. बरेच बॅक्टेरियल इन्फेक्शन असतात जे हार्मलेस असतात, जे तोंडामध्ये असतात, पण काही वेळेस ते पेनिट्रेट होतात बॉडीमध्ये आणि त्याच्यामुळे एंडोकार्डायटिस, हृदयविकार होऊ शकतो, रेस्पिरेटरी डिझिजेस होऊ शकतो, एड्स किंवा HIV चे पण चान्सेस वाढतात. शिवाय याचं महत्त्व एक प्रेग्नेन्सी आणि बाळाला आणि आईला याचं ही इन्फेक्शन वाढू शकतं. तर ह्या वृद्ध लोकांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचे आजार वाढू शकतात. म्हणून ओव्हरऑल हेल्थ हे जे डॉक्टर चार्ल्स गॉर्डन आहेत त्यांनी 2007 त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा जो ओरल हेल्थ डे चालू केला आहे हा खूप महत्त्वाचा आहे. कारण की ओरल हेल्थ इज कनेक्टेड टू ओव्हरऑल हेल्थ. आपण ह्या मंचा थ्रू एक आपण काय बोलता येईल एम किंवा एक ऑब्जेक्टिव्ह घेतला पाहिजे की याच्याने काय होणार की जसं आपण हेल्थ इन्शुरन्स घेतो दरवर्षी तसं एक डेंटल इन्शुरन्स पण केलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल की कंपल्सरी डेंटल चेकअप्स होतील, कंपल्सरी त्यांना प्रोत्साहन मिळेल, ते प्रोत्साहित होतील लोक की जाऊन त्यांचा डेंटल चेकअप केला तर ऑटोमॅटिकली त्यांचा हा जो ओव्हरऑल सिस्टमिक डिझीज आहे तो सुद्धा कमी होऊन जाणार. तर बी प्राऊड ऑफ युअर स्माइल, टेक अ फर्स्ट स्टेप टू गिव्ह अ बेटर स्माइल फॉर अ बेटर लाईफ. तर जसं आपल्याला या चारही मान्यवरांनी सांगितलंय, वर्ल्ड ओरल हेल्थ डेच्या निमित्तानं सेन्सोडाईन आणि TV9 नेटवर्कने हे जे ओरल हेल्थ समिट आपल्या सगळ्यांसाठी आयोजित केलं होतं आणि या निमित्तानं तोंडाच्या आरोग्याची काळजी घेणं नेमकं किती गरजेचं आहे याबद्दल डॉक्टर तुम्ही आम्हाला इतकं महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबर कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. धन्यवाद.